आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून यश, तारदाळच्या वाल्मिकी मंदिर विकासामुळे महायुतीला जाहीर पाठिंबा. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील महर्षी वाल्मिक आदिवासी कोळी समाजाच्या वतीने होऊ घातलेल्या कोरोची जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सानिका आवाडे तसेच पंचायत समितीचे उमेदवार प्रियंका खोबरे यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून तारदाळ येथील वाल्मिकी मंदिरासाठी भरीव निधी उपलब्ध झाला असून त्या निधीच्या माध्यमातून मंदिराचे विकास काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेले हे काम मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाची भावना व्यक्त होत आहे. या विकास कामाची दखल घेत तारदाळ येथील महर्षी वाल्मिक आदिवासी कोळी समाजाच्या वतीने होऊ घातलेल्या कोरोची जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सानिका आवाडे तसेच पंचायत समितीचे उमेदवार प्रियंका खोबरे यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. समाजाच्या वतीने हा पाठिंबा अधिकृतरित्या जाहीर करताना विकास कामांना प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी बोलताना समाज बांधवांनी सांगितले की वाल्मिक मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देत प्रत्यक्ष काम पूर्णत्वाकडे नेण्याचे कार्य आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. मंदिराच्या विकासामुळे समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक भावना अधिक दृढ झाल्या असून परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे. त्यामुळे विकासाभिमुख धोरणांना पाठिंबा देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. याच भावनेतून महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी प्रसाद खोबरे, पल्लवी पोवार, सूरज कोळी, सचिन पोवार, रामचंद्र कोळी, डी.के. कोळी, सुकुमार कोळी यांच्यासह समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मंदिर विकासाबाबत समाधान व्यक्त करत येणाऱ्या काळातही तारदाळ परिसरात अशाच प्रकारची विकास कामे सातत्याने व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.